नमस्कार मंडळी. तर आज आपण असो मालपे पेडणे गोवा. तर आम्ही हय कित्याक असो ह्या बघूचा आता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी. तर मी सुमित पेडणेकर. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज हा आमच्या बाईंचा बड्डे. तर आता आपण इल्लो आमच्या पेडण्याक मूळवीराच्या देवळात. तर तुमका दाखवते देऊळ वगैरे कसा फेमस देऊळ हा. तर आता आपण जाऊया आतमध्ये. तर आपण केळी वगैरे घेतलेली आहेत. तर तुमका दाखवते पुढे कसं आता तुमका हारमीर होय असले तर हे गावतले ते काका असतं थंयसर. तुमका केळी वगैरे सगळं गावतलं. तर आता आपण जाऊया पुढे. तर मस्तपैकी हयसर तुमका बघा पोपळीची वगैरे झाडं वाटतात. आणि आता आपण जाऊया पुढे. इकडे मस्तपैकी थंड हवा तुम्ही बघू शकता. आजूबाजू पोपळीची झाडं वगैरे मस्तपैकी लावलेली आहेत. ही पोपळीची बाग हा. हे बघा माडाची आणि पोपळीची मस्तपैकी झाडं असतात. तर आता आपण आतमध्ये जाऊया. ह्या देऊळ मस्तपैकी आतमध्ये शांत ठिकाणी आहे. तर आता बड्डे निमित्त आपण इकडे जातो देवळात. आणि इकडे बाग वगैरे ना मस्त असा बघा. म्हणजे इकडे थंड एकदम थंडावा असा. कारण आजूबाजूक ना मस्त की झाडं वगैरे असं ती बघा. आणि आता आपण देवळाकडे येऊन पोहोचलेलो असो बघा. तर ह्या असा मूळवीराचं देऊळ तुमचं दाखवते पुढे कसं कसं काय हा आता. तर मालपे हायवेवरून ना थोडासाच भितूर हा. एक 1 किलोमीटर जातलं. तर आता आपण देवाकडे येऊन पोहोचलेलो आहोत बघा. हे असा मूळवीराचा देऊळ. तर मंडळी आपण येऊन पोचलो हयसर निसर्गरम्य अशा मूळवीर देवळात. तर ह्याच्या ना चारही साईडीक ना सुपारी आणि नारळाची झाडं आहेत. जसं तुमका मी स्टार्टिंगला दाखवले ना तसा. आणि ह्या प्राचीन एकदम सुंदर असा देऊळ हा. कारण ना इकडे थंडावा भरपूर हा. कारण चारही साईडीक तुमका सुपारीची झाडं नारळाची झाडं गावतात. तर आता आपण आतमध्ये पण जाऊया. तुमका दर्शन पण दाखवते मी. त्याच्यानंतर ना इकडे ना कोरीव काम पण दाखवतं आहे. बाहेर पण एक छोटासा मंदिर हा. तळा वगैरे हा. तर दाखवते पहिला तुमका तळा. तर ह्या तळ्यात ना 12 महिने पाणी असतं. औषधी तळा असा म्हटला जाता. तर इकडे तुम्ही येऊन बसू शकतात. इकडे पाणी पण तुम्ही ना हे बघा बघू शकतात 12 महिने पाणी असतं हयसर. तर ही देवाचीच कृपा. एक चमत्कार तुम्ही म्हणू शकतात. आणि 12 महिने इकडे ना पाणी असतं. तर ह्या तळात पाणी आटणं नाही. त्यामुळे इकडे ना भरपूर पाणी पण अवेलेबल असतं. तर आता दाखवते बघा वरून पाणी ना कसा वत्ता. तर ह्या दर्शन तुम्ही हयसर येऊन घेऊ शकतात. चारही साईड झाडा बघा. एकदम निसर्गाच्या कुशीत वसलेला देव तुम्ही म्हणू शकतात. तर आता तुमका ना भिंत चित्रकला दाखवते. तर ही हा भिंत चित्रकला म्हणजे ह्याच्यात ना हे बघा चित्र काढलेली आहेत. महाभारतातली किंवा जर समुद्रमंथन झाला ना त्याची चित्र आहात. तुमका दाखवते हे बघा. समुद्रमंथनाची काहीतरी ही चित्र म्हणजे एका साईडीक देव दानव वासुकी सर्पान समुद्र घुसळलं जाता. ता सगळा दाखवलेला म्हणजे ना एकदम प्राचीन काळी काय काय झालं ना त्याची सगळ्याची इकडे चित्र असतात. अजून पण भरपूर आहेत ती पण मी तुमका दाखवत आहे. तर आपण ह्याच्यावर डिटेल्स व्हिडिओ नक्की पूर्ण एकदा परत करतलं आहे. आता मला कसा टाईम पण नाही आणि कामात पण जावा. त्याच्यामुळे एक तुमका दाखवते काय काय आहात हा. तर ह्याच्यात ना एकदम प्राचीन चित्रकला तुम्ही बघू शकता. म्हणजे पूर्वीच्या काळी कसा होता ना ती इकडे हुबेहूब चित्र काढलेली आहात. आणि एकदम छान अशी चित्रकला इकडे केलेली असा. तर ह्याच्यावरती डिटेल्स व्हिडिओ एकदा मी करतो आहे. तुमका सगळी माहिती देतो आहे. तर तोपर्यंत तुम्ही हे बघा ह्या समुद्रमंथनाचा एक प्रसंग इकडे दाखवलेला हा बघा. तर आता
तो पण किती छान वगैरे पद्धतीने काढलेलो आहे बघा, वासुकी सर्पात वगैरे धरून. त्याचप्रमाणे अजून पण भरपूर या भिंतीवर आहात, ही पण तुमका दाखवते. देव ना एकदम छान हा, चारही साईड मस्तपैकी थंडावा असा आणि पाणी वगैरे पण भरपूर हा. हे बघा प्राचीन काळातील ना चित्र असत, म्हणजे प्राचीन लोक किंवा देव ह्यांची पण ना चित्र काढलेली असत. तर आता आपण जाऊया दर्शन घेऊया. तर तुम्ही बघू शकतात, ह्या असा शंकराचा अवतार असलेला मूळवीराचा देव. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.